नमस्कार मित्रांनो. आज बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ बनवतोय. मी नुकत्याच करत असलेल्या ऑडिओजला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देताय. म्हणजे कान, नाक, डोळे आणि त्वचा यांचा उपयोग करून फिजिक्सचा अभ्यास आपण कसा सुरू करतो, फिजिकल एनालिसिस कसा करतो याची माहिती मी ऑडिओ गोष्टींद्वारे देतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. काही सजेशन्स पण येत आहेत. तर नक्कीच त्या सजेशन्ससुद्धा तुम्ही नक्की पाठवा. त्याचाही आपण विचार करू. ब्लॉगच्या खाली कमेंट करून त्या नक्की सांगा. मोस्ट वेलकम. पण आता जरा ऑडिओची थोडीशी मोनोटोनी ब्रेक करूया आणि एक चांगला व्हिडिओ बनवू असं एक मला वाटलं. म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. आणि या व्हिडिओचा विषयसुद्धा आपल्या अगदी जिव्हाळ्याचा आपण नेहमी ऐकलेला आहे. तर तो असा की एक्स आणि वाय ची जी आपल्याला इक्वेशन असतात प्रत्येक गणितामध्ये, फिजिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी असतात. तर ती कशासाठी असतात? एक्स आणि वायचं नक्की करायचं काय? एक्स आणि वाय नक्की करायचं काय? असा हा विषय आपण बोलूया. तर मुलांनो, एक तुम्हाला आता सांगतो. समजा आता सांगितलं की आता हा नोव्हेंबर आहे आणि तुमची अ, परीक्षा आहे फेब्रुवारीमध्ये. तुमच्या हातात 3 महिने आहेत आणि तुम्हाला त्या 3 महिन्यामध्ये वेळेचा जास्तीत जास्त वापर करून चांगल्यात चांगले मार्क पाडायचे. तर याचं हे तुम्ही कसं कराल? तर तुमच्या हातात असलेला वेळ आणि तुमच्या कडे असलेली पुस्तकं आणि तुम्ही ऑलरेडी केलेला अभ्यास याच्या बळावरच ह्यापुढे 3 महिन्यात काय करायचं आणि त्यावर चांगले चांगले मार्क कसे पाडायचे हे तुम्ही करू शकाल, बरोबर? म्हणजे हातात असलेल्या वेळेनुसार मला काय अपेक्षित आहे, ते मी कसं साध्य करायचं याचा विचार. हं. म्हणजे हातातली गोष्ट एक्स आणि मला साध्य काय करायचंय ते वाय. आता अजून एक याचं इंटरेस्टिंग उदाहरण. समजा समजा आता तुम्ही 2-3 मित्र ट्रेकिंगला निघाला. कुठल्यातरी चांगल्या गडावर, किल्ल्यावर तुम्हाला ट्रेकिंगला जायचंय. तर त्याचं प्लॅनिंग कसं करता, की हां, आम्हाला 3 दिवस अ, ट्रेकिंगला जायचं, बरोबर? मग पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी काय, तिसऱ्या दिवशी काय? मग त्या डोंगरावर आम्हाला राहायचं असेल, तर आम्हाला बरोबर काय घ्यावं लागेल? आम्हाला काही शिधा घ्यावं लागेल, तांदूळ-बिंदूळ काय खिचडी बनवण्यासाठी. नंतर अजून काय-काय गोष्टी शिधा सामान, काही रॉ मटेरियल, थोडंसं काय फ्युएल किंवा काय काही-काही आता इथं जवळच्या जवळ नेतात का माहीत नाही. नंतर आपल्या पाणी किती न्यावं लागेल. नंतर एवढ्या थंडीसाठी मला स्वेटर काय न्यावे लागतील किंवा एवढं मला लांब चालायचंय, मी दमून जाऊ नये म्हणून मला बरोबर गोळ्या, बिस्किटं आणि काय ते इलेक्ट्रॉल पावडर ते काय न्यावं लागेल, औषधं काय न्यावे लागतील. हे काय, की मला एक चांगलं ट्रेकिंग मला करायचं असेल, हे मला अपेक्षित परिणाम साधायचा असेल, तर मला बरोबर काय न्यावं लागेल. म्हणजे अपेक्षित परिणाम वाय आणि मला काय बरोबर न्यावं लागेल, माझ्याबरोबरची लोकं कशी आहेत आणि ते काय-काय घेऊन येतील, ते काय असेल एक्स. नंतर अजून एखादं उदाहरण, अगदी सुंदरसं उदाहरण नेहमीच्या तुमच्या आई-वडिलांचं असेल, की आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे. गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचंय, घर जाऊ दे, घर खूप मोठी काही गाडी घ्यायची आहे, ट्रिपला जायचंय. तर आपल्याकडे बजेट काय? म्हणजे बजेट हा काय आहे? आपल्या हातातली गोष्ट एक्स आणि त्याच्यानुसार मला काय विकत घ्यायचंय ते मी चांगल्यात चांगलं त्या बजेटमध्ये काय विकत घेईन. सो दॅट इज वाय. म्हणजे काय आहे, नेहमीच आपल्याला रिसोर्सेस आणि त्यातनं घ्यायची आउटकम. म्हणजे म्हणजे एखाद्याला आता अ, अ, किंवा आता अगदी जुन्या काळामध्ये जे शिकारीला लोकं जायचे. तर
शिकार कुठल्या प्राण्याची करायची आहे त्यानुसार तयारी काय काय आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या हातात असलेले रिसोर्सेस आपल्याकडे रिसोर्सेसमध्ये काय येतं, आपल्याकडे वेळ किती आहे, आपल्याकडे लोक कोणकोणती आहेत, साधनसामुग्री कोणती आहे, आपल्या जमेच्या बाजू कोणत्या आहेत, आपल्याला काही काही गोष्टीमध्ये लिमिटेशन आहेत, आपल्याकडे इंधन किती आहे, इलेक्ट्रिसिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, असलेली जागा, असलेला पैसा, या गोष्टी काय आहेत, एक्स. ज्याच्या म्हणजे जे साधनं आहेत ती काय आहेत, एक्स आहेत. आणि साध्य म्हणजे त्यातनं आम्हाला काय अचीव करायचं आहे, दॅट इज वाय. तर मी या ठिकाणी जो मॅप तुम्हाला दाखवतोय, तर तो मॅपमध्ये आपण काय बघतोय की एक्स एक्स हा काय, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता गणित हे त्यांचं तुम्ही इक्वेशन तर सॉल्व्ह करतात, पण मुळात आपण हे समजून घेऊया की एक्स म्हणजे काय आहे, की आपल्या हातातल्या गोष्टी, इंडिपेंडंट व्हेरिएबल की जे आपल्या हातात आहेत. म्हणजे मागाशी जसं म्हणलं की माझ्या हातात असलेली वेळ, माझ्या हातात असलेले पैसा, माझ्याकडे असलेली जागा. समजा मला एखादी इंडस्ट्री टाकायची असेल तर माझ्याकडे असलेली जागा किंवा हॉटेल टाकायचं आहे अगदीच, किंवा माझ्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मला लाईटची उपलब्धता किती आहे, माझ्याकडे पाणी किती आहे, माझ्याकडे इंधन उपलब्धता किती आहे. तर हे काय आहे, एक्स ॲक्सिसमध्ये काय असतं, नेहमीच आपल्या हातात असलेल्या गोष्टी, आणि वाय ॲक्सिसमध्ये मला त्यातनं काय सिद्ध करायचं आहे. आलं लक्षात? म्हणजे फिजिक्सच्या भाषेत म्हणायचं झालं की काय घडलं, जे काय घडलं पाहिजे हे वाय ॲक्सिस, आणि कशामुळे घडतंय तर एक्स. म्हणजे ह्याच्यामुळे ते, म्हणजे बल लावलं की विस्थापन झालं, जे फोर्स लावला डिस्प्लेसमेंट झाली. हे काय झालं, बळामुळे विस्थापन झालं. सो बल हे एक्स आणि विस्थापन झालेलं हे वाय, बरोबर. तर फिजिक्समधला हा. नंतर इनपुट, कॉम्प्युटरच्या बाबतीत इनपुट आउटपुट, म्हणजे मी काय दिलं, मी अभ्यास किती केला त्यानुसार मला मार्क, मी अभ्यास किती केला त्यानुसार मला मार्क किती पडले. माझ्याकडे किती साधन सामुग्री होती ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट, किंवा माझ्याकडे काय कंपनी, त्यातनं मी किती साधन सामुग्री माझ्याकडे होती त्यानुसार मला किती त्यातनं आउटकम मला काढायचं आहे. माझ्याकडे किती पैसा आहे त्यानुसार मी किती खर्च करणार. तर नेहमीच आपण जरी गणितामध्ये आपल्याला एक्स आणि वाय हा विषय आपल्याला नकोसा वाटत असला तरी आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये एक्स आणि वाय हे कायमच असतात. समजा तर अशा पद्धतीचं आले तर आता एक इक्वेशन असतं, y इज इक्वल टू एम इंटू एक्स. हे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल किंवा यापुढेही जाऊन ऐकाल की एम हे एक्स हे वाय, आणि हा रेषेचा जो चढ आहे तो काय असतो, एम. याला एम म्हणजे काय, की तो काय असतो, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. एम इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. की न्यूमरेटरमध्ये वाय आणि डिनॉमिनेटरमध्ये एक्स. म्हणजे काय की आउटकम डिवायडेड बाय इनपुट इज एम. म्हणजे काय झालं, एफिशियन्सी, की कमीत कमी जागेमध्ये आता समजा जागा किंवा पैसे आणि त्यातनं काढलेलं उत्पन्न, समजा एखाद्या इंडस्ट्री कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न, म्हणजे एम किती होईल, जास्त होईल, रेषेचा चढ जास्त होईल. पण जास्त खर्च करून त्यातनं कमी आउटकम काढलं तर रेषेचा चढ हा कमी होईल, म्हणजे 30° होईल. जास्ती केलं तर 60° होईल. तर हे काय होतं, एफिशियन्सी म्हणजे काय, आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इज एफिशियन्सी. किंवा जास्तीत जास्त बल लावलं किंवा तर बल जितकं जास्त लावीन तेवढं त्यातनं विस्थापन जास्त. पण हे काय झालं, बल जास्त झालं, विस्थापन जास्त झालं, पण तो किती चांगल्या पद्धतीने लावलं हे काय झाली, एफिशियन्सी. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे एफिशियन्सीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपण ज्याला मॅनेजमेंट म्हणतो, की मॅनेजमेंटमध्ये
सो रिसोर्सेस प्रत्येकाच्याच हातात लिमिटेड असतात. टाईम, मनी, पीपल हे काय आहेत रिसोर्सेस आहेत. ज्याच्याकडे ते वापरण्याची चांगली क्लृप्ती असते, तो काय असतो चांगला मॅनेजर. म्हणजे काय की ज्याची एफिशियन्सी जास्त असते, तोच दिलेल्या इनपुटमधनं जास्तीत जास्त आउटकम काढू शकतो. सर एम हा काय असतो स्लोप. म्हणजे आता आपल्या नेहमीच्या फिजिक्सच्या उदाहरणामध्ये आपण बघतो की डिस्प्लेसमेंट आणि टाईम म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि टाईम. तर तुम्हाला हा फरक प्रश्न पडेल की फिजिक्समध्ये आपण म्हणजे इथं मला 2 मी ग्राफ दाखवलेत की डिस्प्लेसमेंट आणि टाईम ग्राफ आणि डिस्प्लेसमेंट आणि फोर्स ग्राफ. तर दोन्हीमध्ये फरक काय आहे की एका ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसला टाईम आहे आणि एका ह्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसला फोर्स आहे. दोन्हीमध्ये फरक काय आहे? म्हणजे आता ग्राफचं झालं की बाबा एक्स मुळे वाय. पण प्रत्येक वेळेस तसं असतं का? म्हणजे आता या एक्स आणि वायमध्ये पण एक 2 पद्धतीचे ग्राफ असतात. म्हणजे समजा दर महिन्यामध्ये दर महिन्यामध्ये पडणारा पाऊस, दर महिन्यामध्ये असणारं तापमान, दर दिवसाला असणारं तापमान. तर टाईम ॲक्सिसवर एक्स टाईम हा एक्स ॲक्सिसच्या जागी आला आणि टेम्परेचर वाय ॲक्सिसला आलं. तर त्याच्यामध्ये काय होतं, की जे तापमान असतं ते त्याचं कारण काय नसतं. म्हणजे रोज 10 वाजता वेगळं आहे आणि 12 वाजता वेगळं आहे असं नसतं. ते टाईम गोज ऑन इट्स ओन. म्हणजे रोज 10 रोजच वाजतायत, 12 रोजच वाजतायत. पण रोजची तापमानं वेगवेगळी आहेत. तर त्या ठिकाणी काय असतं, की त्यावेळी ती वेळ आणि त्या वेळेचं तापमान हे काही एकमेकाच्या इंडिपेंडंट. पण तिथं काय असतं आपण कोरिलेशन म्हणजे जेव्हा कुठलेही स्टॅटिस्टिक्सचे आपण काढत असतो, की समजा तुमच्या आवडता प्लेयर विराट कोहली किंवा रोहित शर्माने प्रत्येक मैदानावर किंवा प्रत्येक महिन्यामध्ये केलेले रन. असं समजा तुम्ही एक ग्राफ काढला, की इथे महिने आणि विराट कोहली किंवा तुमच्या आवडत्या बॅट्समननी काढलेले रन. तर महिना इज इमटेरियल बरोबर. म्हणजे विराट कोहली किंवा त्यांच्या खेळण्याच्या कृतीवर त्या महिन्याचा काही परिणाम नाही. पण तुम्हाला तुम्ही तो ॲज पर द टाईम दर महिन्याला म्हणजे आजच्या 2025 चा डिसेंबर आणि 2024 चा डिसेंबर यांच्यामध्ये दोन्हीमध्ये त्याचा काय फरक होता? याचा समजा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही एक्स ॲक्सिसला टाईम घ्याल आणि तिथे त्यांनी केलेलं रन घ्याल. सो मागच्या वर्षीच्या डिसेंबर आणि आत्ताचा डिसेंबर ह्याच्यामध्ये त्यांनी समजा हां, एक कोइन्सिडन्स की त्याने तेवढेच रन केले असतील. मग त्याला काय म्हणाल, की दरवर्षीच्या डिसेंबरमध्ये कोहली खूप रन काढतो किंवा दरवर्षीच्या नोव्हेंबरमध्ये रोहित शर्मा खूप रन काढतो किंवा ऑक्टोबरमध्ये कुठलातरी बॉलर खूप विकेट काढतो. हे कुठल्या पद्धतीचं रिलेशन झालं या दोघांमधलं? काही नाहीये. धिस इज जस्ट अ कोइन्सिडन्स की काहीतरी असं घडतंय. म्हणजे महिना हे काही कारण नाहीये ते घडायला. देअर मे बी सम अदर रिझन. देअर मे बी सम अदर रिझन ते काय वेगळं असेल. पण दरवर्षीच्या या वेळेला हे जास्त होतंय किंवा दर वर्षीच्या डिसेंबरमध्ये खूप जणांचे जे परदेशातले जे नातेवाईक असतात, ते भारतात येतात. हां, तर डिसेंबरमध्ये म्हणजे कारण काहीतरी तिकडं सण असतील, तिकडं असणाऱ्या मुलांना सुट्ट्या लागत असतील म्हणून ते येत असतील किंवा जे काही असेल. पण काय असतं दर डिसेंबरमध्ये खूप लोकं भारतामध्ये त्यांचे जे परदेशी नातेवाईक भारतात येतात. म्हणजे हा काय झाला, एक कोइन्सिडन्स झाला, की अरे हां, डिसेंबरमध्ये परदेशातनं येणारे लोकं जास्त असतात. म्हणजे काय होणार, की धिस इज मोर ऑफ कोइन्सिडन्स की सम कोरिलेशन तिसरं काहीतरी असेल, पण हे असं होतं. म्हणजे त्या महिन्यामुळे ते घडतंय असं नाही. पण समजा एखाद्या वस्तूचा भाव वाढला म्हणून
तिची खरेदी कमी झाली किंवा दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये गाड्यांचा खप खूप वाढतो किंवा बजेट आलं या महिन्यात एक जी-एस-टीचं बजेट आलं, ते 2 स्लॅब केल्यावर 2 बजेट आलं आणि त्याच्यामुळे गाड्यांच्या खरेदीमध्ये वाढ झाली. त्याच्यामध्ये काय आहे, की कॉज आहे, की त्यांचे टॅक्सेस कमी झाले, त्यांच्या हातात पैसे आले आणि म्हणून मग त्यांनी जास्त खर्च केला. म्हणजे काय झालं, हे काय कॉझेशन म्हणजे एक्स ॲक्सिस काय कॉज आहे, की त्यांच्याकडे आलेले पैसे आणि मग त्यांनी केलेली खरेदी. पण वेळ किंवा जागा किंवा प्रत्येक काय महिन्यामध्ये त्यांनी काढलेली रन, ह्याचा काही एकमेकाशी तसा संबंध नाहीये. टाईम इज टोटली इंडिपेंडंट. टाईममुळे काही घडत नाहीये, पण त्यावेळी दुसरं काहीतरी असेल त्याच्यामुळे घडत असेल. पण अशा प्रकारे 2 प्रकारचे ग्राफ आपल्याला एक्स आणि वाय सारखे दिसणारे 2 प्रकारचे ग्राफ आपल्याला पुढं दिसतील. तर स्टॅटिस्टिक्समध्ये म्हणजे क्रिकेटपटूंचं आपण म्हणलं, की स्टॅटिस्टिक्समध्ये बऱ्याच वेळेला बेस्ड ऑन टाईम तो ग्राफ काढतात. त्याच्यामध्ये काय असतं, की व्हेरिएशन अकॉर्डिंग टू टाईम आणि सो इट इज अ कोरिलेशन, कोइन्सिडन्स काहीतरी योगायोग आहे, की त्या प्रत्येक वेळेला ते काहीतरी घडतंय. बट एक्स ॲक्सिसला जो टाईम आहे त्याच्यामुळे ते घडत नाही. सो धिस इज जस्ट अ कोइन्सिडन्स, कोरिलेशन हां, कोइन्सिडन्स आहे. त्याच्यामुळे नाही घडत आहे. पण फिजिक्समध्ये आपण जे ग्राफ काढतो, त्याच्यामध्ये काय असतं, की लावलेल्या फोर्समुळे झालेली डिस्प्लेसमेंट, दिलेल्या उष्णतेमुळे वाढलेलं तापमान हं, किंवा एखाद्या वायूला दिलेल्या उष्णतेमुळे त्याचं वाढलेलं आकारमान, थंड केल्यामुळे कमी झालेलं आकारमान. हे काय असतं? या प्रकारचे ग्राफ आहे कॉझेशन म्हणजे कार्य-कारण-भाव. तर फिजिक्समध्ये आपण बऱ्याच वेळेला एक्स ॲक्सिसला त्याचं जे कारण असतं, म्हणजे फोर्सेस बऱ्याच वेळेला कारण असतं आणि त्याच्यामुळे वाय ॲक्सिसवर होणारी डिस्प्लेसमेंट झाली की त्याच्यामुळे मिळणारी व्हेलॉसिटी आणि व्हेलॉसिटी मिळाली की त्याच्यामुळे व्हेलॉसिटी कमी जास्त झाली की त्याच्यामुळे झालेलं ॲक्सिलरेशन किंवा डिसिलरेशन. ह्या प्रकारचे कॉझेशनचे ग्राफ आपण फिजिक्समध्ये काढतो आणि फिजिक्समध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला हे माहीत नसतं की लावलेला फोर्स किती आहे. त्यामुळे आपण टाईम ॲक्सिस घेतो. त्याच्यानुसार अ, होणाऱ्या डिस्प्लेसमेंट काढतो. आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं आणि म्हणून मग आपण म्हणतो की डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आपल्याला स्लोप काय मिळाला? व्हेलॉसिटी मिळाली. व्हेलॉसिटी अपॉन टाईममुळे आपल्याला काय मिळालं? ॲक्सिलरेशन आणि मग चेंज इन ॲक्सिलरेशन म्हणजे काय? त्याला जो काही चेंज इन मोमेंटम मिळाला आणि मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटममुळे आपल्याला काय मिळाला? फोर्स. सो अशा प्रकारे फिजिक्समध्ये आपण डिस्प्लेसमेंट आणि टाईमचे ग्राफ वापरतो. कारण आपल्याला काढायचा असतो फोर्स ॲट द एंड ऑफ इट. दॅट्स व्हाय फिजिक्समध्ये जेव्हा आपण टाईमचे ग्राफ काढतो, तेव्हा स्लोपमध्ये आपल्याला व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन आणि मोमेंटम आणि चेंज ऑफ मोमेंट, रेट ऑफ चेंज म्हणजेच फोर्स हे आपल्याला त्या ग्राफमध्ये मिळतात. पण जेव्हा इतर वेळेस अ, कॉझेशनचे ग्राफ काढायचे असतात, तेव्हा आपण एक्स ॲक्सिसवर कॉज घेतो आणि वाय ॲक्सिसवर त्याच्यामुळे येणारा इफेक्ट काढतो. सो अशा प्रकारे आपण जे काही एक्स आणि वाय हे आपल्याला जेव्हा आपण शिकतो, तेव्हा त्याच्यामध्ये माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये काम करत असताना त्याला जे काही अंदाज बांधायची जी सवय असते किंवा रिसोर्सेस हातातले कमी असल्यामुळे त्याला जास्तीत जास्त वापर करून मी आउटकम का काढू? कसं काढू? हा जेव्हा त्याला प्रश्न पडतो, तेव्हा तो या एक्स आणि वाय आणि या इक्वेशनकडे येतो आणि त्याच्यातनं त्याला कळतं की किती चांगलं काम केलं की मला किती चांगलं आउटकम मिळेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला एक्स आणि वाय आणि ही जी इक्वेशन येतील, तेव्हा हे कायम लक्षात ठेवा की त्याचा उपयोग हा आपल्या हातात असलेल्या साधनसामुग्री, रिसोर्सेसचा वापर करून जास्तीत जास्त आउटकम कसं काढता येईल, ह्याचा अंदाज बांधण्याच्या दृष्टीने हे आपण वापरून किंवा शोधून काढलेलं हे एक टूल आहे आपल्या हातातलं आणि त्यासाठी या आपल्या गोष्टी आपण वापरत असतो
गणितात अर्थातच ते तुम्हाला कधीतरी त्रासदायक वाटू शकेल, पण आपल्या नेहमीच्या आयुष्यात या गोष्टीचा अतिशय मोठा वापर आपण करत असतो. तेव्हा तुम्ही हे लक्षात घ्या आणि त्यामुळे अ, याच्या जेव्हा-तेव्हा पुन्हा एक्स आणि वायची उदाहरणं दिसतील, तेव्हा तुम्हाला हे कायम लक्षात ठेवा. तर आता तुम्हाला मी एक प्रश्न टाकतो, की समजा तुम्हाला ट्रिपला जायचंय, तर ट्रिपला जाताना तुमच्या हातात असलेली अ, साधनसामुग्री एक्स आणि तुम्हाला त्यातनं काढायचं आउटकम म्हणजे चांगली ट्रिप होणं. तर ह्याच्यामध्ये एक्सच्या जागी काय-काय असू शकेल आणि आणि वायच्या जागी काय-काय असू शकेल आणि त्यातनं तुम्ही एखादं इक्वेशन तुम्हाला सुचतं का? की 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये मला 20 किलोमीटर जायचंय, तर किंवा 20 किलोमीटर व्हॉटएव्हर 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये मला काही साधनसामुग्री घ्यायची आहे आणि मला ती 3 दिवस पुरेल. तर त्यासाठी मी कशा-कशा प्लॅनिंग करीन आणि कुठं-कुठं मी या एक्स आणि वायचा वापर करेन, याचा विचार करा आणि मला जरूर तुम्हाला सुचलेल्या कल्पना कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. थँक